भाईजा तुम्हाला आंडवले सांगतस नाही बाजार बिजार करला या अशी मग मी शेतीतला मावी जाईना मग चिवडा बिवडा मग तुम्ही एकल्या काय करशात बरं दल्ल्या पल्ली बाई मग तुम्हाला आंडवर बिशे ना अशी ना दुसरं वस्तू गंचा पटा बनला येत आहेस पण दिवाळीना चिवडा ना बाजारले शे नाही तरमय करतस ना तर नाही खरं काम म्हणून म्हणा जीव अशा लढाई जास्त बस मग तुम्ही बी सांगतेस नाही ना सांगो का काय मग कराय ना माय कराय ना इथली कुठे तर पडीसी कुठे चालली तू मग एक दिन ना चिवडा चिवडा शंकरपाळा एक दिन ना वै जाई बट इथली लामेन लावसते मग आया माय मग न म्हणते म्हणलंय तसं ना मग काही गडबड मा बाकी वस्तू राहत नाही आणि पहिले सांगतेच बिन यंदा पुरा पडा बाजार लई जात सवाद ना सुवाद देतो चिवडा मग जसं भरमसाठ मटेरियल रास अशा लागसे बस कावाले बी मजा यस मग मुश्किल गाणी का चालस मुश्किल का सांग मुश्किल मग भरमसाठ मटेरियल म्हणे दरवर्षी काय दर्या बरं प्रास काम काय चालस तू मग दुनिया भरतात बस मटेरियल रास कशी नाही सांगस तू अशी काही पैसे नामा करस आम्हा घरे करत की बाई अशा पिव्या दमक बरोबर खातस तेवढा मटेरियल रास मग तुला इथं म्हणते मग राहायची बी तू अशा नामा करस घर ना दुनियाभर नाही ते वचडस खा दुनियाभर नाही 2 ताटला 3 ताटला कशी तुला सवाद देसी चिवडा मग दरवर्षी अशी भरमसाठ मटेरियल रासे बस म्हणा मलाच पटस नाही चिवडा मा अशी मटेरियल सरस मला बी आवडत सावी मग तू काय तिशी काढायला लागते माली आती नियल शंभडी आम्हा म्हणा अशा गरम उन्हाळ्या कसा आता काय येत तू काय आपण चावी राहिनी म्हणजे जोगे दका बाय जा तुम्ही अशी तोंड नका निवडत जा बरं राईना पर्वत नका करत जावा मी साधा बोया पण आम्हाला सांगाल जास तुम्ही लगेच आले शिरेची दरी लेतस आहे काय महत्वानं नाही शी आम्ही तुम्ही करावा चिवडा मला नका सांगा ते मला परेमा सांगाय ग तुमले आज बाजार की देस म्हणत बाजारला या तुम्ही कशी रास मग तुमले सांगा ना शिरेची सुरत न करू मत कान फड्या पोट टाकसू काय वय काय तुम्ही दोन्ही सासू जगटीस वय एक दिन ते शांतता लागू दे जा घरले नानले तुम्ही बायकोला समजा दे काहीच इज्जतली असती मग आपला घर इथलं कोठे भेटायचे खावाले म्हणे दरवर्षी कशा मटेरियल राहते म्हणे बस यंदा चांगलं मटेरियल लिखा म्हणे मग अरे एक तर जमते मान पुरं करस काय प्यान बाबा कदा इली बोलणं कदा इली मटेरियल पुरं पडणं शिकांना तुम्ही का बाईल्याकडून तू बरास का बाई इथली कधी बी काय करस उंद काम मग तू कदा या पुरं पडणं खावान बाबत मा आवय खरं सांग राणी ती बाई जा तू बोलायला नको लावू गोड्या तू काय मी ना खावानात मा बाबत मा चावई रासनी बोली रासी बाई झाली ती बाई जशी ऐकणारी मग डका गड्या तुमना माया डोरसीचे ना जुगरास मन कठे का कोण रासी बोलाले तुमले पटी रे चिवडा करा का नका करा बाजार मागाडा का नका मागाडा मला काय सांगा नी आते नंतर बाजारले ते ठी द्या कधी बी करा मी करशील ठी दिसू चिवडा आले पण मला आता एक शब्द बी सांगा नाही की बाजार लीक का काय लीक चालू मी घर मा जपाले तुमले ना चांगला जबना सवाद ने रास तुम्ही नेना म्हणा आहे ना रुद्र रूप दको करतस दकाडा ना मा ते दकसा मी तुम मना रूप दकाडसा तुमले रुद्र रूप अशी रूप आहे ना म्हणा मला तुम्ही वयची त्याले आणार करतस मी आणच नाही मी ना किती बी गरीब गँगत राहावा जास मग तुम्ही ना माझी शिंगडावाली गाय करा करतस आणि वय आमले पटी तरला येसूस बाजार काय माशी चांगलं सांगा दे का डाले बट्टस मला काय घरमा चालूच म्हणत नाही का मी काढे निशी काय काम करा नाही खावा निशी का माय व नारीच रीती बी नाडे ते रीतनी बी ताडू नको काढीस म्हणतं तर लई देसन माहेरले अरे नको काढू बाई का वय माडी तू बी लिखू देऊ ना बाजार बोलायला गे ते बोलायला गे तू बी काय इथली गळदवरून ताती गाडराच गड्या तू बी मग हा लावो ना आयदक मालशे ना 3 समोरशे ना तुनीच बाजू धर रे पडी पण तू बी बाकी ना चुका रास माडी मग आता ती बशी मी तर रांधत होतो ताई ती बशी बजारली का सांग राहीन ती ते सांग राहीन ती तू सांग द्यान पाहिजे होतं बरं लिख बाई उका या बरं बिन मुकला बाजार मांगल दिसू उका अशी सांग होती मी लाडो मग अशा महिना गरमा वाद निवस मग तिले बी लागस ना आपला करणं ती बी का जास्त नाही लिखा मग ती बी न म्हणत लिखी ना तिने बी घर आई तिला बी पैसा जतनी नाही रे बा नाही मी भेटले ना मला गुस्सा तशी असे ना रे म्हणा ना डोकं किटी करी पडस
मला म्हणते ते खरं खरंच सांगे राहिनी यंदा चांगला बाजार मागाळा म्हणे अशी तशी मग मी बोलाव नाही का रे बा मग दरवर्षी काय फिका राहस का बरं आपला चिवडा दरवर्षी कोण भरमसाठ राहस ना बरं मग आता इथला मोठा चिवडा मा बाजार बिजार असा मुकलात लागी ना मग मला तेच म्हणणं होतं म्हणतं यंदा अशी ना एक पोतं बरोबर आम्ही अर्धाच पोताना चिवडा करत म्हणतो आणि मागल्या वर्षाला तिथला एक पोता आले होता ना बाजार तिथला अर्धा पोताला यंदा टाकी दिसत म्हणतो अशी म्हणणं होतं पण ती कथं कथं लई घेणारे माझीने बोलू बी दिलं नाही रे बा मग एक पोतं मुरमुरा लई आते अर्धा पोताना चिवडा करी लिहूत आणि अर्धा पोतं टी दिसत कोटी मा आव चिवडा सर नाका मागो करी लिसूत एकडे बी ना आपडा इथला मोठा हा बाबा वही जास्त चिवडा आणि मटर कापुरं पडस मग अशी रास मग अशी तिले सांगते ते वय मग तिले तशी सांगायला पाहिजे होतं ना मग ती बी समजी लेती ना जरा असं वय आता तिला समजाडी ये वय काय नाही रे बा म्हणून तिनं चालू रास समजाडी सुमितीले चाली मग जास मी तीन जोगे बरं नाही मी काय सांग राहिनो दड दड सांग माली नावे सांग लवकर काय काय लिखनशी अशी बजार ना मग आखो मी गहू का मग तुला आलू जातस लिखाना आशी ते गणपडा कामा फाशे लिखामा सत्यानाशी तुना वाला हा हो माया मग तुमले आई ना तुम्हाला 12% माहीत 1% काम चांगलं आहे तुमले लिखता आहेस अशी मग काय इथला भारी भरतस वी आखो माय व बनवते द्या तर नाही आखो कसानच लिखा हो कावा एक पोत मुरमुरा लिखा बहिण साल एक पोत जास्त नाही वय जावा का वय पोत मोठं पोत सांग गड्या तुम्ही बी लिखा ते खरी ओ माय तुम्ही बी लिखा ना पहिले तुम्ही बी डोका मार करतस मग दखूत ना अजून पुरं लिस्ट दे भरू द्या बाजारनी सांगू का मग पावशेर भर दाया लिखा आका पावशेर भर दाया सुरू आणि बहीण 3 नक्का लिखा ना अव माय आपली का दायाने आवडतेस व इथल्या मग दाया काढी काढी फेकतस काढी काढी दुसराकडे टाकतस मग खायत ना पेट मग मला आडवले बी आवडत नाही तुला अन्नाले बी आवडत नाही मला बी आवडतेस नाही दाया मग तुला पुरता गंज आहे ना पावशेर भर नाका कोणी बी जास फरसान कोणी बी देसत ना माणूस मग नाश्ताले कोणी बी जासले काक वाटण्या पट्टी ना ताटल्या ताटल्या मग चांगला वाटस का बरं जरा समस्त मटर रास ना देवाली बी खुलस मग तुम्ही जरा सैना न म्हणले का गड्या बरे तुला ताट म्हणा दाया माझी देत जावा मग तशी करू मग लिखा हो माय 3 नक्का लिखा दाया आणि शेंगदाणा ते शेतच म्हणा आपला वाला घर ना शेंगा शेतच फोडाय जातील त्या शेंगदाणा नाका लिखा चिवडा मसाला लिखी द्या 5 पुढे आणि 1 किलो मक्का पोहे लिखी द्या आका 1 किलो जास्त वही जाईल मक्का पोहे अर्धाच किलो लिखा मग आपण काय का पोताना चिवडा करशात का बरं काम पडी ना बीन 1 किलो लिखले ना घडी घडी बाजार लय आले बी कनारा मारतस ना आपली घर माहिती शेन तुले मग पैसा जास्त दाखवतच त्यासले दिवाळी निमित्ताने मुकल्ला बी पैसा दाखवतील ना तरी बरोबर लय येतील मग नंतर लयतच नाही मग त्या किराणा मा तेल नि साखर नि गुईन 4 लयतच मग आगो याई मक्का पोया कधी सांगा लरा चालतीस ते असले म्हणून आता 1 किलो लिखली होते माले मग बहिणी मारू लई लुईस बी नामाच करत जाय तू तू काय सुधरावणी गड्या तशी तशी जराशी तू इकड्या मग अक्का काय करते साथे खरं शे तुम्हाला सांग ना बी अण्णा खरं सांगा नाही अक्का बी तुम्ही बी काय गडी गडी लय आहोत नाही लिखा हो काम 1 किलो मक्का पोहे आणि मी काय सांगणार नव्हती ना शेव आपण घर पाल दिसू फक्त जी मिक्स शेव चिवडा आहेस ना इंदुरी चिवडा तो मागायला देस फक्त 4 पुड्या लिखा इंदुरी चिवडा अर्धा किलो ना 4 पिशव्या लिखी द्या बहिण बजारी का काय भो आपडप मग खावा कशी जरा जाई सटासट बाजार म्हणे आपडप मग कशी जरा मग अजून द्याव काहीच नाही शे अजून तर गणा चिवडा ना बाजार बाकीशी दिवाळीना बाजार टाटा नमक लिखी द्या अर्धा किलो आणि अर्धा किलो आहेत 1 किलो तिखट लिखी द्या उरकावा कोथमेर कढीपत्ता बडं लई जात ना म्हणते म्हण बरं वया नाही ती नको लांबी चालत जाऊ ना मग दरवर्षी आम्ही ना लयतच ना दरवर्षी तुम्ही लयतस यात पडी घ्या तुमले मागल्या वर्षाला आम्ही जारत होत माहिती शे मग तुमले काय येणार जाई भाव करतायस नि राव करतायस नि तोंडना दाम दी येतस मग आका या आताली बी तुम्ही ना जाई यात बिन कशी आणणारे नमन करता नि येवा मुरमुरानं पोत नमन ते म्हणतं की इजात वातडा रास बाकी ना बरं आणि दुकानदाराचे ना कपाळा मागे राहतच मग वातडा नका लई जात चांगला म्हणा पोतं लई जात जरा असं मुरमुरानं मग पैसा देना पट्टाच आपले बी आपण का चिचोऱ्याने देतच मग
मग तेच करणं पडी ना मालेन बाई जाईना पडी हो बिन हा मग आका लिखा घ्या का तुम्हा बाजार हा बिन लिखा घ्या का बाजी माय बाई जा मना बिन काय घ्या बिन बिन सकाळ माशी ना म्हणून आणि काजनं डोकं लाग गई तर बिन बाजार लिखा भरते मग तिला म्हणते मनाड मग तिला म्हणतं बिन बाजार लिखी ठेवते लामा मी येस म्हणता आकांग करते हा माय मना बिन लिखाय राह ना बाजार मग ती काय तसा पाहिजे वैशे ना मग त्या बी लिखी राहणार मी सांगे राहीनू का टीना सांगे राहिनी बाकी वस्तू मग यात पडी जासा एक जण बी काम नाही राहते बाजार लिखा ना बी यात करी लिखना पडस ना मग आव अक्का मी आई सांगाली तू म्हणतो तू बी एक पोतं लेवा आहे म्हणून राहणं मी बी एक पोतं लेवावशी हां आणि दोन्ही जणी आपण नेहमी बच चिवडा करावशेतच अर्धलं पोतं ठी देवावशेतच मग म्हणा कशी म्हणणं होतं म्हणतं एक पोता मी ना आपण नेहमी करलूच ना बाई हां मग जरी आकू लागत होते आकू एक पोतं लई येसूत काय को समय ना मग तुन घर बी अर्ध पोतं समय मन घर बी अर्ध पोतं समय मग समय पुरस ना मग आणि आता कशी दिवाई म्हणायचं नाही ना 10-50 रुपया वाढायचं वतीन ते असेल मुलबराना पोताना मग आऊ चिवडा खासोत तिथला मग दुसरा मुलबरा पोता लेवाल जसं तिथला मागो भाव उतरी जाई ना मग आपला बी फायदा समय बी राहाव नाही हां एक पोता मी नेहमी करलोच म्हणतो आपण ती बी चांगलं शेणाची माई बाई जा मग तुम्ही भारी या हो सांग ती बी चांगलं शी उरकावा आव्हान ना तुला म्हणा निर्णय हां तशी करूत मग हां माई कालले जाऊत मग बाजार करायला बरं हां ना मग जाऊत ना काल दिन आणि बबीताला बी सांग दिजात आणि सविताला बी सांग दिजात मग त्याबरोबर राहतील बी ना आखो मग थरथरी का लई उनी खायचा बी ना आज बाजार चालेल बिन मग काय आखो यात करी जेवी ती लिखिले यस मी मग काय उलट चांगलं करा मग बाई जाणी अहो निर्णय सांगेस मी मला पटणार बिन मग आखो त्या अर्धा पोताले समय अशी बिन तशी बी आपली घरबी 4 जण आहेत त्याचे घरबी 4 जण आहेत सरकार सरी ना मग मुरबरा बी चिवडा बी सरकार लागे बी अर्धा पोतं मस्त करले सुद्धा आपण वाटा पाडले सुद्धा आदलावरी बायजा तशी गण हुशार बिचार शे म्हणा आपली घर नाशीची गाडांच्या शिरगावी अण्णा बी काही बी झाडा मोठा टेम्पटी देतच बी राम राम मंडई व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा बरं तरच नवीन